वाहनातून जनावरांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी सापळा रचून दिनांक 30 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आष्टीपासून 1 किलोमीटर अंतरावर जनावरं तस्करी करणारं वाहन जप्त करून जनावरांची तस्करी करण्याचा डाव हाणून पाडला। या वाहनातून 48 जनावरं जप्त करण्यात आली। या प्रकरणी मोहम्मद शकील, मोहम्मद सलीम राहणार नेवादा मुस्तरका पोस्ट कुतिल्या, जिल्हा प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश, कदीर रजाक शेख राहणार धानोरा तालुका केरामेरी या दोघांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी चांगल्या स्थितीत असलेले 30 बैल तसंच बेशुद्ध अवस्थेतील 18 बैलांची सुटका करण्यात आली। जनावर तस्करीकरिता वापरण्यात आलेला 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 12,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। आरोपींविरुद्ध कलम 325(3)(5) BNS सहकलम 5(a)(1) महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम तसंच सहकलम 3(11)(1)(ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम तसंच सहकलम 119 महाराष्ट्र पोलीस अधिनियम याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आली आहे। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।